नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांतपासून सुरू झालेला कुंभमेळा आज मौनी अमावस्या असून आज तर भक्तगण एवढ्या मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याला आले की अक्षरशः जनसागर लोटला आणि उद्या जवळजवळ प्रशासकांच्या म्हणण्यानुसार 8 ते 10 कोटी लोक ह्या शाही स्नानाचा लाभ घेतील. खरोखर ह्या वर्षीचा कुंभमेळा जो प्रयागला भरलेला आहे त्यात जगभरचे हिंदू भाविक आले, पण त्याचबरोबर युरोप खंडातले गोरे वर्णीय लोक जे स्वतःला ख्रिश्चन धर्मीय समजतात असेही मोठे मोठे लोक युक्रेनपासून तर रशिया आणि युरोपपासून तर अमेरिका अशा देशामधून आले. खरं तर कुंभमेळ्याने सगळं रेकॉर्ड तोडून मुळात व्हॅटिकन सिटी आणि मक्केचं रेकॉर्ड ह्या कुंभमेळ्याने तोडलं. व्हॅटिकन सिटी ही ख्रिश्चन लोकांचं धर्मपीठ असून त्या ठिकाणी लाखो लोक रोज जातात आणि मक्का तर अल्लाचं घर असून त्या ठिकाणी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात जातो. ह्या दोघं पावन क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने भक्तगण जात असतात त्याच्याही पुढे आपल्या कुंभमेळ्याने ते मजल मारलीच, पण अयोध्येला राम मंदिराच्या दर्शनाला जाणारे लोकही यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आहेत. हा फक्त आकड्याचा खेळ नसून मुळात हा भक्ताचा मेळावा आहे. खरं तर लोक सरकारने केलेली ज्या पद्धतीने व्यवस्था असते त्याचा फारसा विचार करत नाही, कारण बातम्यावर असं आलं की 10-10, 12-12 किलोमीटर लोकांना पायी जाऊन गंगेचं दर्शन घेऊन त्याचं स्नान करावं लागतं. आज आमचे मित्र प्रयागला निघाल्यानंतर त्यांचा फोन आला की ते प्रयागपासून 20 किलोमीटर अंतरावर ट्रॅफिकमध्ये अडकून पडले. त्यांना 4 घंटे लागतील किंवा 6 घंटे लागतील हे याचा काही अंदाज नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात भारतभरची लोक या ठिकाणी जात आहेत. मित्रहो, याचा सगळा विचार केला तर या कुंभमेळ्याने असं दाखवून दिलं की हिंदू एकता, भारतातले सगळे हिंदू एक आहेत आणि यात जातपात हा काही प्रकार नाही. सगळ्या प्रकारचे जात, वर्ण, वर्ग या ठिकाणी जमा झाले आणि ते गंगेचे स्नान करत आहेत. ही आस्थाची मोठ्या प्रमाणात डुबकी आहे. गंगेमध्ये जी डुबकी मारली जाते हे भाविक लोक धर्माच्या आस्थेने त्या ठिकाणी जात असतात आणि मग त्यांना झालेली गैरसोयचा विचार ते फारसं करत नाही. तसा हिंदू समाज हा सहनशील आहे. भारतीय लोक कधीही तक्रारी फारशा करत नाहीत. आहे त्या पद्धतीने त्यातून ते मार्ग काढतात आणि देवाचं दर्शन घेऊन स्वतःला पावन समजतात. आता या ठिकाणाहून पुढे लोक काशी आणि अयोध्याला जातील. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली. काशीच्या प्रमुख धर्मपीठांनी असं सांगितलं की आजूबाजूच्या काशीच्या परिसरामधल्या लोकांनी काशीला दर्शनाला येऊ नये, कारण भारतातून ह्या दर्शनासाठी लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. एक दिवसात 8-8, 10-10 लोक काशीला जाऊन अयोध्येला जाऊन दर्शन घेत आहेत. तेव्हा अशा प्रकारचा हा सोहळा कुंभमेळ्याच्या निमित्ताने अयोध्या आणि वाराणसीला सुद्धा लोक दर्शनासाठी जाऊ लागलेत. आज टी व्हीवर दाखवलं मित्रांनो, एक सूनबाई तिच्या सासूला पाठीवर घेऊन गंगेमध्ये डुबकी मारण्यासाठी घेऊन येत होती. हे दृश्य बघून खरोखर असं वाटलं की भारतीय समाज किती धार्मिक आणि आस्थेवर जगणारा समाज आहे. गंगा खरं तर एक नदी आहे. तिला आपण भारतीय समाज पवित्र नदी म्हणतो, पण त्या पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी एखादी सूनबाई जर सासूला पाठीवर घेऊन येत असेल तर हा सगळाच
प्रकार भव्य दिव्य आणि आपल्या मनाला छुणारा आहे असंच म्हणावं लागेल. तेव्हा मित्रहो, या कुंभमेळ्यामध्ये पूर्ण होईपर्यंत जवळजवळ 15 ते 20 कोटी लोक नक्की येतील असा सरकारचा जरी आकडा असला, पण तरीही हे आस्थेने लोक येत आहे. यांना कुणीही बोलवलं नाही. हे फक्त देवाच्या दर्शनासाठी, गंगेच्या दर्शनासाठी, गंगेत पावन होण्यासाठी आणि गंगेमाईचं पवित्र जल आपल्या अंगावर पडावं, आपण त्या महान नदीमध्ये डुबकी घ्यावी आणि आपलं जीवन, आपलं आयुष्य सार्थक करावं, ह्या मनीषेने, ह्या विचाराने ह्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये आले. मग बाकीचे पक्ष, बाकीचा वर्ग काय पद्धतीने टीका करतो, टिप्पणी करतो, प्रशासनावर कशी टीका करतो आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टींकडे बघतो, याचा विचार आज तरी करण्याची गरज नाही. आपण कुंभमेळ्याचा सगळ्यांनी आनंद घ्यायला हवा, कारण त्या ठिकाणी एक छोटासा भारत, सगळे प्रांत एकत्र येऊन एक महाभारत त्या ठिकाणी तयार झाले आणि ही आस्था, ही एकता आणि ही जातीमधला भेद समाप्त होण्यासाठी ही महापर्वणी आहे असंच म्हणावं लागेल. नमस्कार.